सध्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोजची पायपीट सुरू आहे। महिलांचे हाल होत आहेत। आज मितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवावी लागतीये। पाहूयात। यंदा राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच आता पाणी टंचाईचाही मोठा प्रश्न उभा ठाकलाय। राज्यातल्या अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळतीये। त्यामुळे गावागावात टँकरना पाणी पुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे। राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये 1384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे। गेल्या आठवड्यात हा आकडा 223 इतका होता, मात्र आठवडाभरात हा आकडा 250 पेक्षा जास्त झाला। सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आली आहे। पाण्याची जी योजना राबवली जात आहे त्या योजनेचे पाणी सुद्धा करण्यात आलेले आहे। विहिरीला चांगल्या पद्धतीने इथे पाणी लागलेलं आहे। फक्त पाईपलाईनच्या अनुषंगाने जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी कामासाठी सुरुवात सुद्धा केलेली आहे। थोड्याच दिवसात तिथल्या पाईपलाईनचं काम पूर्ण होईल। तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून देतोय। ठाण्यामध्ये दर दिवशी 36 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। रायगडमध्ये 21 टँकर, पालघरमध्ये 17, नाशिकमध्ये 22 टँकर, अहिल्यानगरमध्ये 56, पुण्यात 31 टँकर, साताऱ्यामध्ये 55, सांगलीला 2, सोलापूरमध्ये 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 टँकर लागतायत। जालन्यात 46, नांदेडमध्ये 2, अमरावतीमध्ये 12, वाशिममध्ये 1, बुलढाण्यामध्ये 28 आणि यवतमाळमध्ये 8 टँकरनं दररोज पाणी पुरवठा केला जातो। रातभर हापशावर येऊन बसावं लागते। 4-4 माणसं हापशिल्यावरच पाणी येऊ लागले। आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटणार गेले। कुठे तळा नाही, कुठे हिर नाही, बोर नाही। मजुरी करावं, इकत पाणी किती घ्यावं? आम्हाला पुरवठा पडते का एवढं पाणी? ह्या पाण्याचाच ताप आहे साहेब आम्हाला, दुसरं काहीच नाही। 2,60 लाख योजना आहे। तंड्याला पाणी ठेव नाही, एवढं मंजुरी होऊन तंड्यात हे का सकाळी 6 वाजता जर लागले तर संध्याकाळी 4 वाजता 2 घागरी पाणी भेटणार झाले। हे माणसं जगल का मरल? आम्हाला पाणीचा लई त्रास आहे साहेब। आम्हाला म्हातारी कसं करावं, कसं इकत पाणी कसं घ्यावं, कसं खावावं, आम्ही कसं जगावं साहेब? तुम्ही एवढे विचार करणार गेला, एवढे कोटूस पैसा येऊन। उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या तलावांमधील पाणी साठा झपाट्यानं कमी होतो, तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचं पाणी देखील आटलं। त्यामुळे अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। अजून एप्रिल महिना संपायचा बाकी आहे। मे महिन्यात हे पाणी संकट आणखी रौद्र रूप धारण करू शकतं। त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर, झी 24 तास।